आपल्या आईबाबांची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या या निरागस मुली, खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांचे आईबाबा त्यांना डोंगरात सोडून गेले। यातील शारदाचं वय अवघं 5 वर्ष, तर तिच्याहून लहान असलेल्या रवीनाचं वय अवघं 3। यामुळे या दोन्ही मुलींना आपली पूर्ण नावं देखील सांगता येत नाहीयेत। त्यामुळे त्या नेमक्या कुठे राहतात याचा शोध घेणं कठीण झालंय। गावडेवाडी इथं पाटाव सापडल्या, नंतर त्या बंडू गावडे यांनी वर आणल्या, नंतर मग त्या दादाभाऊ पारदी यांच्याकडे एक 2 दिवस राहिल्या, नंतर ते आमच्याकडे आल्या। तर आता तपास नाही केली, ते म्हणलं सोडल्या असतील ना। आता आम्ही मग चौकशी केली, बऱ्याच लोकांकडून चौकशी केली, पण ते काही शोध लागलाच नाही। सध्या या मुलींचा सांभाळ खेड तालुक्यातील जवळके येथील एक केदारी दाम्पत्य करताय। त्यांनी या निरागस मुलींची माहिती खेड पोलीस स्टेशनला दिली, मात्र हद्दीचा वाद पुढे करत खेड पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला। त्यानंतर मंचर पोलिसांनी देखील हद्दीचा वाद पुढे करत तक्रार घेण्यास नकार दिला। माणुसकी नसलेले पोलीस न्याय द्यायचं सोडून हद्दीचा वाद पुढे करतायत। तक्रार नोंदवली खेड पोलीस स्टेशनला। त्यांनी काहीच हद्दीवाद म्हणून त्यांनी आंबेगाव तालुक्यात येते बा तिकडे सापडलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काही हे घेतलेलं नाही, रिस्क घेतली नाही। त्यांनी सांगितलं का बा तुम्ही मंचर पोलीस स्टेशनला नोंद करा। तर त्या चौकशी केली, पण त्याबाबत काय कुणाची तिच्या वडिलांची वगैरे काही आलेली नाही, माहिती आलेली नाही। या निरागस मुलींना निर्जन स्थळी वाऱ्यावर सोडून जाणाऱ्या त्यांच्या जन्मदात्यांना शोधून या मुलींना न्याय मिळवून देण्यापेक्षाही पोलिसांना हद्दीचा वाद इतका महत्त्वाचा वाटतो का? साईदीप डोबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जुन्नर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।